एक विनोद जो फक्त मित्रांमध्ये शेअर होतो, एक हास्य जे कुठल्या तरी कानाकोपऱ्यात दडलेलं असतं. हे सारं दडलेलं लपलेलं समाजात स्पष्टपणे न बोललेलं जेव्हा एकाच रंगमंचावर सादर होतं तेव्हा हास्याचे बार उडवत रंगू लागते एक चावट संध्याकाळ. इंटरनॅशनल थिएटर ग्रुप इंडिया अनलिमिटेड सादर करीत आहेत फक्त प्रौढ पुरुषांसाठी मेलोड्रामा एक चावट संध्याकाळ. एनिवे डॉक्टर, तुम्ही काय घेणार, चहा, कॉफी की कोल्ड्रिंक? घड्याळ आहे ना तुमच्याकडे? हो. किती वाजले किती? संध्याकाळचे 7:30 वाजून गेले. अरे मग ही काय चहा कॉफी कोल्ड्रिंक प्यायची वेळ आहे? दॅट्स लाईक अ गुड बॉय. येस, थँक्यू बॉय म्हटल्याबद्दल. बॉयज आर ऑलवेज बॉयज. येस. काय फक्त हे आपल्या बायकांना कोणीतरी सांगायला पाहिजे. नाही, त्यांना बरोबर कळतं आपल्या वागण्यावरून. हा, बायकांना त्या बाबतीत सिक्स सेन्स असतो. हो, सेक्स सेन्स म्हटलं पाहिजे. सिक्स सेन्स त्या बरोबर ताडतात की कोणता पुरुष अद्याप बॉय आहे आणि कोणता ओल्ड मॅन कॅटेगरी मध्ये जमा झालेला आहे. बरोबर आहे. पण काय माहितीये का, आपण कसं ओळखायचं की ही बाई आपल्याला बॉय समजते की ओल्ड मॅन कॅटेगरीतला समजते? सिंपल. काय देखण्या बाईने तुम्हाला बघता क्षणीच अंकल म्हणायला सुरुवात केली की समजून घ्यायचं तुमची इनिंग संपलेली आहे. पण तेच त्या बाईने तुम्हाला बघून लाडाने काय सर कसे आहात साहेब वगैरे म्हणायला सुरुवात केली की ओळखायचं अजून बॅटिंगला थोडं स्कोप आहे. व्हेरी गुड. आपल्या आतल्या या चावट समजल्या जाणाऱ्या भावनांना बिनधास्त शेअर करणारी संध्याकाळ आपल्याला तशी नवीनच, पण पाश्चिमात्य देशात रंगणारी ही संध्याकाळ मराठी रंगभूमीवर सादर झाली आणि हा म्हणता फुटू लागले हास्याचे तुफान बॉम्ब. अशोक पाटोळे लिखित दिग्दर्शित या नव्या फॉर्म मध्ये त्यांना सादरीकरणात साथ दिली आहे अजित केळकर यांनी. काय माहिती का, या वयामध्ये अशा गोष्टींमध्ये बायकोचं संपूर्ण कोऑपरेशन ही अतिशय महत्वाची गोष्ट. हो, ते तर अशक्य आहे. ती निवृत्त झाल्याची भाषा करते. ती म्हणते आता काय करायचं आपल्याला, ते सगळं जरा देवाधर्माचं करूया, असं सतत चाललेलं असं तिचं. आता सुद्धा ती आपल्या भजनी मंडळाबरोबर तीर्थयात्रेला गेली. अच्छा. हा. अरे मग बायको इथे नसताना तुम्हाला हे सगळं कशाला पाहिजे? म्हणजे काय, बाहेर कुठे संधी मिळाली तर? अरे वा, पूर्वी कधी मिळाली होती वाटतं? हो, पूर्वी मिळाली नाही म्हणून पुढेही मिळणार नाही असं कुठे? हो. तुम्ही काय म्युच्युअल फंडात नोकरी करता का? म्हणजे काय? नाही, म्हणजे त्याच्या प्रत्येकाच्यावर लिहिलेलं असतं पास्ट परफॉर्मन्स डज नॉट गॅरंटी द फ्युचर म्हणून. म्युच्युअल फंडात वगैरे मी नोकरीला नाहीये, मी मेडिकल रेप आहे. अच्छा, म्हणून रेपची संधी शोधताय. मित्रांचाच ग्रुप असेल तर आपण खुलतो, मग त्यात स्त्री पुरुष सगळे असतात आणि सगळे आपापल्या दृष्टीने कॉन्ट्रीब्यूट करतात. तर ती मैफल रंगवण्याचा जो एक प्रकार आहे तो मला खूप भावतो. आणि तो जर खाजगीरित्या इतका रंगत असेल तर रंगमंचावर तो रंगतो की नाही हे बघण्याचा हा माझा प्रयत्न आहे. म्हणजे हा विनोदात एक कॉमेडीचा एक एक्सपेरिमेंट, एक प्रयोग आहे असं समजायला हरकत नाही. तर सगळ्यात पहिली गोष्ट प्रत्येक पुरुषाला वाटणारी भीती ती म्हणजे या बाईचा नवरा इकडे अचानक टपकला तर. नाही, बायका हल्ली काळजी घेतात. बरं, मी आज रात्री माझ्या मैत्रिणीकडे जाते झोपायला असं सांगतात आणि जातात. याच्यावर एक जोक आठवला चांगला. अच्छा, काय माहिती का, एक ऑफिसमध्ये मित्र दुसऱ्या मित्राला सांगत असतो, अरे मला आज खात्री पटली की माझी बायको मला चीट करते म्हणून. तो कसं काय म्हणतो, नाही रे काल रात्री ही मला सांगून गेली आज मी आमच्या मैत्रिणीकडे रात्रभर राहायला जाणार आहे म्हणून. मग म्हणलं एवढं सांगून गेली, इमानदारीत तर झालं, तू काय चीट करते म्हणतो? नाही म्हणतो, रात्रभर त्या मैत्रिणीबरोबर मी होतो. हे मुद्दाम प्रौढांसाठीच आम्ही करतो आणि त्यातही बायकांना थोडासा सध्या तरी अवॉइड केलेलं आहे. पण त्याच्यामध्ये उद्देश एवढाच आहे की त्यांच्यासमोर बोलताना आम्हाला संकोच वाटेल असं काहीतरी ह्याच्यामध्ये आहे. पण बऱ्याच महिलांकडनं आम्हाला फोनवरून रिक्वेस्ट येते की आम्हाला बघू द्या. तेव्हा कालांतराने आम्ही कदाचित महिलांकरता ते ओपन सुद्धा करू. शेवटची कळ किती वेळ आवरून ठेवायची त्याची कळ इथे असते. ओ, ते सगळं इथून कंट्रोल होत असतं. अच्छा. लोक उगाच फालतूचं टेन्शन घेतात आणि मग काय माहितीये का, कधी कधी सुरुवातीच्या आधीच शेवट होतो. तुम्हाला फिल्मी भाषेत समजावून सांगतो. काय माहितीये का, पुरुषाच्या बाबतीत 18व्या वर्षी पहिला नशा 18 ते 30 धूम मचा दे धूम, 30 ते 40 कभी खुशी कभी गम, 40 ते 55 मध्ये रोज टेन्शन, कल हो ना हो. लोकही खूप एन्जॉय करतायत आणि गंमत अशी हे विनोद
कोणीही किती म्हटलं काय, जरी सभ्यपणाचा बुरखा सगळेच जण आपण पांघरून फिरत असतो, आपण काय रोज रस्त्यातनं जाताना सारखे शिवीगाळ करत नाही, एकमेकांच्यात बोलताना आपण खूप सभ्यपणे बोलत असतो, पण तरीसुद्धा प्रत्येक माणसाला हे चावट विनोद कुठेतरी आवडत असतात. त्याच्यामुळे हे विनोद सगळ्यांना आवडतात, सगळे लोक खूप एन्जॉय करतात. सो आम्हाला वाटलं प्रौढांसाठी म्हणून जर आपण हे नाटक केलं तर नक्कीच सगळेजण खूप एन्जॉय करतील. मला आठवत आहे आमच्या काळात एक पॅरडी खूप प्रसिद्ध होती. हां, गंगू कुठे गेली, गंगू कुठे गेली, गंगू गेली सातारा, फुल्या फुल्या झाला म्हातारा. आता फुल्या फुल्या कशाला? प्राध्यापक झालं म्हणून काय म्हणा ना, काय ते शाळेत म्हणत होता ना, गंगू कुठे गेली, गंगू गेली सातारा, म्हातारा. एवढं ओपनली मग काय झालं, सगळ्या गोष्टी अशाच असतात त्यावेळेला लहानपणी. एक अतिशय वेगळा काव्य प्रकार आम्ही ह्या नाटकाद्वारे इंट्रोड्यूस करतोय, चावटिका म्हणून. म्हणजे इंग्रजीतले लिमरिक्स नावाचा जो प्रकार आहे, साहित्य प्रकार, तो मराठीमध्ये आणण्याचा इथे थोडक्यात प्रयत्न आहे. तर ती एक गंमत आहे. ह्या निमित्ताने चावटिका नावाचं एक वेगळं दालन मराठी विनोदामध्ये खुलं होईल अशी मला तरी खूप आशा आहे. एक संपादिका चढली भोवल्यावरी नटुनी थटुनी, एक संपादिका चढली भोवल्यावरी नटुनी थटुनी, नेसुनी वर्तमानपत्राची नऊवारी पैठणी. बर, संपादिका म्हणून. हा, नेसुनी वर्तमानपत्राची नऊवारी पैठणी, 7 फेरे घेताना घाईघाईने घेतला पेट तिच्या पैठणीने, जळाले तिचे फ्रंट पेज आणि मनोरंजन पुरवलं. वा, काय बात आहे. तर मुलाला विचारलं काय काय होतं, तर म्हणलं काय नाही, कोणतरी सुंदर मुलगी दिसली की बरं. मग म्हणलं काय आणखीन नाही, म्हणलं रात्रीच्या वेळेला स्वप्न बिप्न पडलं तर सारखं वाटतं, तुला काय त्रास होतो का? म्हणलं नाही त्रास काय नाही, जरा लाजला. म्हणलं नाही तसं बरं वाटतं. म्हणलं म्हटलं मग काय प्रॉब्लेम काय तुझा? तर काय प्रॉब्लेम असेल, जेन्युइन प्रॉब्लेम आहे. तो म्हणाला मला वाटलं माझा स्टॉक संपून जाईल की काय. आपल्या आत दडलेलं, लपलेलं, नेहमी चोरून स्पष्ट केलेलं जेव्हा सर्व बंधनं तोडून अशा प्रकारे रंगमंचावर सादर होतं, तेव्हा एक नवा हसरा श्वास देत रंगत जाते एक चावट संध्याकाळ. तेव्हा या हटके इव्हिनिंग सेलिब्रेशनचा भाग व्हायचा असेल तर आवर्जून पहा एक चावट संध्याकाळ.